त्यानंतर वळूयात आणखी एका विशेष बातमीकडे, कारण भारतानं अनेक क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवरती ठसा उमटवलाय। मात्र सायबर गुन्हेगारीमध्ये वाढती सायबर गुन्हेगारी भारतासाठी आता डोकेदुखी ठरलेली आहे। जगात सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद ही भारतात झालेली आहे, तर सर्वात कमी नोंद जपानमध्ये आहे। जमतारा वेब सिरीज ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांवर आधारित होती। ओटीपीच्या नावाखाली कसा लोकांना गंडा घातला जातो, बँकेचं अकाउंट बंद होईल, नोकरी लावून देतो, पैसे दुप्पट करून देतो, लॉटरी लागली अशी विविध आमिष दाखवून सायबर गुन्हेगार लोकांची हातोहात फसवणूक करतात। पण आता सायबर गुन्हेगारांनी आपली मोडस ऑपरेंडी बदलली आहे। भारतात ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। सर्वसामान्य लोक सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडतात आणि त्यामुळेच सायबर गुन्हेगारीमध्ये जगात भारत देश पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय। आणि विशेष म्हणजे ऑनलाईन युजर्समध्येही भारत जगाच्या अग्रस्थानी आहे। तर डिजिटायझेशनमुळे ऑनलाईन युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे, पण त्यामुळे सायबर गुन्हेगारांचं चांगलंच फावतंय। भारतात ऑनलाईन युजर्सपैकी तब्बल 68% युजर्सना ऑनलाईन फसवणुकीचा फटका बसलाय। सायबर फसवणुकीमध्ये भारतानं अमेरिकेलाही मागं टाकलेलं असून अमेरिकेमध्ये 49% ऑनलाईन युजर्सची फसवणूक झाली आहे, तर ऑस्ट्रेलियामधील 40% आणि न्यूझीलंडमध्ये 38% ऑनलाईन युजर्सची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाली आहे। इंग्लंड आणि फ्रान्समधील हा आकडा 33%, तर जर्मनीतील 30% ऑनलाईन युजर्सची सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केलेली आहे। जगाच्या तुलनेमध्ये जपानमध्ये सायबर गुन्हेगारीचं प्रमाण कमी आहे। जपानमध्येही 21% ऑनलाईन युजर्सची फसवणूक झाली आहे। सामाजिक सायबर क्राईम आहे त्याची प्रचंड वाढ झालेली आहे आणि हे वाढची 2-3 मुख्य कारण आहेत। एक म्हणजे समाजात असलेला अनअवेअरनेस, सामाजिक प्रबोधनाची सक्त गरज आहे। दुसरं म्हणजे की सायबर पोलीस किंवा सायबर पोलीस जे स्टेट्सचे आहेत त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नसणं। तिसरी म्हणजे एक वेगळं सायबर पोलीस काडर त्याच्यासाठी बनवणं गरजेचं आहे। स्मार्टफोनच्या जमान्यामध्ये सगळं काही मोबाईल फोनमध्ये एकवटलंय। फोनमधून आर्थिक व्यवहार करणं सोपं झालंय, मात्र त्यामुळे सायबर गुन्हेगारी वाढली आहे। पण फसवणूक झालेल्या व्यक्तीनं गोल्डन अवर्समध्ये पोलिसांशी संपर्क करणं आवश्यक आहे। बहुसंख्य लोक ते टाळतात, त्यामुळे सायबर गुन्हेगारीवरती लगाम लावणं कठीण झालंय। सर्व नागरिकांना आव्हान असेल की असं कुठल्याही प्रकारचं चिटिंग होत आहे आपल्याबद्दल, ऑनलाईन किंवा फ्रॉड होत आहे, तर आपण तात्काळ पोलिसांना प्रथम संपर्क करावा आणि तिथून लगेच कुठलं ट्रान्झॅक्शन असेल ते आपण बँकेला सांगून आपण तात्काळ थांबवू शकतो। त्या अकाउंटला जे पैसे जमा असतात तेही त्या ठिकाणी राहतील आणि आपलं नुकसान कमीत कमी होईल। कोविड काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यामुळे ऑनलाईन व्यवहार वाढले। ऑनलाईन व्यवहाराचे अनेक फायदे आहेत, मात्र किरकोळ चुकीमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो। त्यामुळेच नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणं आवश्यक असतं। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।